मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पिंकीने चांगलीच खेळी केलेली असते आणि सुरेखाचा प्लॅन हाणून पाडलेला असतो। संग्रामला, युवराजला आणि शांताराम काकांना हाताशी धरून तिने सुरेखाला आता सर्वांसमोर उभं केलेलं असतं। मग आता सुरेखाला सर्वजण जाब विचारू जेव्हा लागतात तेव्हा सुरेखा नाही होऊन पडते। शांताराम काका देखील तेथेच उभे असतात। मग आता पिंकी म्हणते, काय तुम्ही आत्ता स्वतःच्या तोंडून कबूल केलं ना की शांताराम काका हे संग्रामचे वडील आहेत म्हणून? मग आता सुरेखा म्हणते, पिंकी काही पण बोलू नकोस। त्यावेळी पिंकी म्हणते, अहो काही पण काय, तुम्ही आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आणि सर्वांनी ऐकलं, त्यामुळे आता काय करायचं, गाशा गुंडाळायचा आणि हा वाडा सोडून जायचं। मी तुम्हाला या घरात घेऊन आले होते ना, मग मीच आता तुम्हाला या घराबाहेर काढणार आणि मीच तुमचं सर्व पितळ उघड पाडणार, असं म्हणून पिंकी आता खूप चिडते। त्यावेळी सुरेखा नाहीच होऊन पडते। संग्राम देखील खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतो। मग पिंकी म्हणते, आम्ही कसा प्लॅन केला तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणून पिंकीला, संग्रामला, युवराजला आठवतं जेव्हा संग्राम हा ऐकायला तयार नसतो। आई खरी आहे, ती कधीही खोटं बोलणार नाही। माझे वडील सरकारच आहेत, ते शांताराम काका नाही आहेत। मग आता स्वतः शांताराम काका हे तेथे जंगलामध्ये आलेले असतात। संग्रामला म्हणतात, थांब बेटा, ही पिंकी जे सांगते ना ते खरं आहे। मी इथून निघून गेलो होतो हिला सत्य सांगितल्यानंतर, पण पुन्हा गोळ्यांचा आवाज आला म्हणून मी इकडे आलो। पिंकीचा एकनेक शब्द खरा आहे। हे ऐकताच आता युवराज संग्रामला विचारतो, आता तरी तुझ्या डोक्यात प्रकाश पडला का? तेव्हा हा तर शांताराम काका नाहीये, कारण मगाशी तर यांच्या अख्ख्या तोंडाला पट्ट्या होत्या, तेव्हा कसल्या पट्ट्या आणि कसलं काय, असं शांताराम काका विचारतात। मग पिंकी म्हणते, संग्राम भाऊजी हेच आहेत खरे शांताराम काका। तेव्हा शांताराम म्हणतो, हो बाळा, मीच आहे तुझा बाप। पुढे आता पिंकी म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का, सुरेखा मावशींनी त्यांचा चेहरा ओळखू नये यासाठी त्यांच्या तोंडावर त्या पट्ट्या बांधल्या असतील। तेव्हा आता संग्रामला खूप मोठा धक्का बसतो। तो म्हणतो, मी विश्वास ठेवायला तयार नाही। जोपर्यंत मी माझ्या आईच्या तोंडून हे ऐकत नाही ना, तोपर्यंत तुमच्या एका शब्दावर देखील मी विश्वास ठेवणार नाही। तेव्हा आता पिंकी म्हणते, सुरेखा मावशींच्या तोंडून सत्य वधवून घेण्याची आयडिया माझ्या डोक्यात आहे, असं म्हणून ती शांताराम काकांना म्हणते, मला तुमची मदत लागेल। तेव्हा ते मदतीसाठी लगेच तयार होतात। पण प्लॅन काय आहे हे पिंकीने अजून सांगितलेलं नसतं। तेव्हा शांताराम काका तसं विचारतात, बाळा प्लॅन काय आहे तुझा? मग पिंकी आता सविस्तर तो प्लॅन समजावून सांगते। तेव्हा संग्राम म्हणतो, नाही, हा प्लॅन मला अजिबात आवडलेला नाही, कारण हे अजूनही माझे वडील म्हणून सिद्ध झाले नसले तरीही यांच्या जीवाला या प्लॅनमध्ये धोका आहे। शांताराम काकांना खूप आनंद होतो। ते म्हणतात, पोरी, अगं तू जिंकलीस, कारण अगं मला असं वाटत होतं की हा मुलगा सुरेखावर गेला आहे, पण तसं नाही, याच्यामध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे। माझा कुठेतरी याच्यामध्ये अंश आहे, तो म्हणजे माणुसकीचा। संग्राम हा शांताराम काकांकडे पाहतच राहतो। मग आता तसा प्लॅन देखील ठरतो। शांताराम काकांना पिंकी घरी घेऊन येतेच। मग आता छबीला सुद्धा ती तो प्लॅन समजावून सांगते आणि नेमकं आरतीच्या वेळी तुम्ही चक्कर येण्याचं नाटक करायचं, मग मी आणि धनी मिळून यांना तळमजल्यात घेऊन जाऊ, किंवा धनी एकटेच तळमजल्यामध्ये यांना घेऊन जातील कोणाचंही लक्ष नसताना। चक्कर येण्याचं नाटक केल्यानंतर सर्वांचा डोळा चुकवून लगेच तळमजल्यामध्ये मी यांना घेऊन जात असताना सुरेखा मावशी लगेच आमच्या पाठोपाठ येणार, तेथून सटकणार आणि शांताराम काका एकटेच तळमजल्यामध्ये असणार। जबरदस्त पिंकीने केलेला प्लॅन ती आता सुरेखाला सांगू लागते। मग आता पिंकी म्हणते, हे पहा सुरेखा मावशी, पापी माणूस कितीही चालाक असू देत, पण वरचा आहे ना तो देव, तो एक ना एक दिवस सगळं काही व्याजासकट वसूल करतो म्हणजे करतोच। तेव्हा सुरेखा लगेच बापूसाहेबांकडे जात म्हणते, सरकार, तुमचा मुलगा संग्राम आहे, त्या शांतारामचा नाही, मी आत्ताच सांगते तुम्हाला। पिंकी म्हणते, कशाला तुम्ही उसनं अवसान आणताय, अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सुरेखा आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत संग्रामकडे जाते आणि म्हणते की तू माझं ऐक, ही पिंकी ना अजूनही आपल्याला चालाक बनवतीये आणि ही आपल्याला फसवतीये। त्यावेळी आता संग्राम रागातच म्हणतो की बस करा ताई, माझं अख्खं आयुष्य तुझ्या एका खोट्या बोलण्यामुळे वाया गेलं आहे, अगं आता तरी ही नाटकं पुरे कर। सुरेखा म्हणते, अरे हे काय बोलतोस बाळा तू, ही पिंकी आणि युवराज आपल्या दोघांना खोटं बोलून अडकवण्याचा प्रयत्न करतायत,
त्यानंतर पिंकी आता म्हणते, तुम्हाला अजून पुरावे देऊ का सुरेखा मावशी? आता स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करा, नाहीतर तुमची स्थिती होईल. मग आता सुरेखा बापूसाहेबांना म्हणते, अहो बापूसाहेब, तुम्ही तरी काहीतरी बोला सरकार, कारण संग्रामच्या जन्माच्या वेळी तुम्हीच तेथे आला होतात आणि तुमचीच त्याचा बाप म्हणून तेथे नोंद झाली होती. त्यावेळी आता सुशीला खूपच चिडते आणि म्हणते, अवदासे, काय तोंड काळं घेऊन आली होती ग इकडे, असं म्हणून ती आता सुरेखाच्या सणासण 3-4 कानाखाली मारते. आता सुरेखाला खूप मोठा धक्का बसतो. मग आता संग्राम हा तेथून जातो, कारण त्याची आई खोटी असते हे त्याला समजलेलं असतं. तो तिला काहीच मदत करत नाही. मग आता सुरेखा म्हणते, माझ्या मुलापासून तुम्ही मला तोडताय का, मी बघतेस तुमच्याकडे, असं म्हणून ती संग्रामच्या पाठीमागे आता पळू लागते. सुरेखाला आता काय करावं हे सुचत नाही, कारण बापूसाहेब आणि संग्राम देखील तिचं ऐकायला तयार नसतात. सुशीलाला खूप राग येतो. ती म्हणते, ए गप्प बसे अवदासे, निघ माझ्या घरातून, असं म्हणून ती बापूसाहेबांना सांगते, हिच्या गळ्यात ना चपलेचा हार घाला आणि हिला या घरातून हाकलवून द्या अगोदर, म्हणजे हिला समजेल नक्की कसं खोटं बोलायचं आणि कसं नाही. अगं तू म्हणजे घराला लागलेली कीड आहे, ही मुळापासूनच काढून टाकायला हवी. तुझ्या खोलीमध्ये उद्या सकाळची मी तुझ्याबरोबर बोलते, असं म्हणून सुशीला तिला हाकलवून देत असते. त्यावेळी सुरेखा म्हणते की तायडे माझं ऐकून घे एकदा, असं म्हणून ती संग्रामला सुद्धा म्हणते ऐकून घे, पण आता तिचं कुणीच ऐकायला तयार नसतं. तेव्हा बापूसाहेब खूपच रागात म्हणतात, अरे गप्प बसा जरा, अरे तुम्ही दोघी बोलताय पण माझ्या डोक्यामध्ये इथे घणाचे घाव बसतायत. बापूसाहेब आता खूप वैतागलेले असतात. ते म्हणतात की तुम्ही दोघीही नुसत्या भांडत बसा. अहो सुरेखा देवी, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? आम्ही राजकारण करतो त्याच्यापेक्षा खालच्या थराला जाऊन तुम्ही एवढा मोठा गुन्हा केला आहे. अहो एवढं कृतज्ञ माणसाने नसावं कधी. तुम्ही एवढं खोटं बोललात ह्या शांतारामबरोबर, असं म्हणून रागातच आता बापूसाहेब तिच्यावर खूप चिडतात. मला माहीत होतं तुम्हाला आमचं प्रेम नकोच होतं, फक्त आमचा पैसा हवा होता. हे आता सुशीला म्हणते, साहेब अहो ही जेव्हा लहान होती ना, आज मी हिचे सर्व रागरंग ओळखून होते, म्हणूनच हिला काही वर्षांपूर्वी मी घरातून बाहेर काढलं होतं. आता तरी तुमच्या लक्षात आलंय का, आलंय की नाही लक्षात, असं म्हणून ती आता त्यांच्यावरच चिडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता ह्या घाणीला अगोदर घराबाहेर काढा. साहेबांच्या मनातून सुरेखा पूर्णपणे उतरलेली असते. तेव्हा पिंकी देखील म्हणते, सुरेखा मावशी, आता उद्या सकाळी तुम्ही या घरातून जायचं आहे, कारण तुम्हाला इथे कोणीच ॲक्सेप्ट करणार नाही. मग आता सुरेखा म्हणते, मला एक संधी द्या सरकार, प्लीज एक संधी द्या. बापूसाहेब हे सुरेखाचं तोंडसुद्धा पाहायला तयार नसतात. पुढे आता पिंकी सांगू लागते, सुरेखा मावशी अहो नेहमी माझ्या सासूबाईंना तुम्ही हाताशी धरलं, माझ्या विरोधात प्लॅन केले. जो हार तुम्ही माझ्या रूममध्ये लपवला होता तेव्हा तुम्ही माझ्या सासूबाईंनाच पुढे केलं होतं आणि स्वतः मात्र मागे थांबला होतात. माझ्या सासूबाईंवर आळ येऊ नये ना यासाठी मी काही बोलले नाही, कारण माझ्या रूममध्ये मी कॅमेरा बसवला होता. माणसाने किती काहीही लपवलं ना तरीही त्याच्या पापाचा घडा हा भरतोच. आता निघ इथून, असं जेव्हा पिंकी म्हणू लागते तेव्हा सुरेखा मात्र सुशीलाच्या पायाजवळच बसते आणि म्हणते, प्लीज तायडे, अगं तू म्हणशील ते मी खाईल आणि तू म्हणशील तेथे मी राहील, पण तुझी सून काय म्हणते बघ ना, प्लीज तू मला या घरातून बाहेर काढू नको ना. तेव्हा सुशीला डायरेक्ट लाथेनेच तिला उडवते. तेव्हा सर्वांनाच आता तिच्याबद्दल वाईट वाटतं. पुढे आता सुशीला म्हणते, हीच लायकी आहे तुझी, माझ्या पायाला सुद्धा स्पर्श करू नको. शांताराम काका म्हणतात, हो सुशीला देवी तुमचं बरोबर आहे, अजिबात हिला पायाला स्पर्श देखील करून देऊ नका, कारण तिची हीच लायकी आहे. आगासारखी कधी डसेल हे सांगता सुद्धा येणार नाही. मी गरीब म्हणून तिने काय केलं, गजराज साहेबांना आपल्या जाळ्यात अडकवलं आणि मला सोडून दिलं. तिने मला जेलमध्ये टाकलं आणि आता स्वतःच्या बहिणीचा संसार मोडायला आली का. पुढे आता सुरेखा रडते आणि म्हणते की हो मी आले इकडे कारण मला माझ्या मुलाचं भविष्य घडवायचं होतं आणि तुझ्यासारखा ट्रक ड्रायव्हर काय माझ्या भविष्य घडवू शकला असता सांग बरं. असं म्हणून ती संग्रामकडे जाते आणि त्याचा हात पकडत असते. त्याचवेळी तो हात झिडकारतो आणि म्हणतो, काय केलंस ग तू, काय केलंस काय तू माझ्यासाठी, तू माझा बाप बदललास. अगं आई तू एवढा नीचपणा करशील असं मला कधी वाटलं नव्हतं, मला तर तुझी किळस येते. सुरेखा म्हणते, अरे मी जे काही केलं ना ते फक्त तुझ्यासाठी केलं, तू तर माझे चांगलेच पांग फेडतोस. पुढे आता संग्राम म्हणतो, कोण आहेस तू, मी तुला ओळखत नाही. तेव्हा सुरेखाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, काय म्हणालास, अरे जर या सरकारवाड्यावर मी तुला घेऊन आले नसते तर आज तू भीक मागत फिरला असता, तर मला धोका दिलास. तेव्हा पिंकी म्हणते, काय म्हणालात तुम्ही,
धोका त्यांनी नाही, संग्राम भाऊजींना तुम्ही धोका दिलाय सुरेखा मावशी. तेव्हा सर्वजण आता पिंकीकडे पाहू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुशीला म्हणते, पोरी उद्या पंचायत भरव, कारण अख्ख्या गावासमोर हिने माझ्याकडून सरकारांवरचा हक्क हिरावून घेतला होता ना, आता हिच्या कारनाम्यांचा पाडा मला आता त्यांच्यासमोर वाचून दाखवायचा आहे. तेव्हा आता पिंकी म्हणते, हो सासूबाई, मी उद्या सकाळी लवकर पंचायत भरवणार आणि जे काही सुरेखा मावशींनी केलं सगळं काही तुम्ही सांगायचं. तर आता सुरेखा खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.